बार्टी अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमधून स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षण या कार्यक्रमाच्या नावावर कोट्यावधींचा गैरव्यवहार झालेला आहे। बार्टीने राज्यात 30 ठिकाणी बँक, रेल्वे, LIC स्पर्धा परीक्षा परीक्षण केंद्रांसाठी 45 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं। मात्र हे कंत्राट देताना कुठलीही निविदा प्रक्रिया राबवली नाही। एका वर्षासाठी देण्यात येणारे हे कंत्राट यावेळी 5 वर्षांसाठी देण्यात आले। पूर्वी असलेल्या 43 संस्थांपैकी मर्जीतल्या 30 संस्थांना कंत्राट देण्यात आलाय। तसंच एका संस्थेला एकापेक्षा अधिक ठिकाणी प्रशिक्षणाचं काम देण्यात आलं। माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेल्या माहितीत ही बाब उघड झाली आहे। विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कायम चणचण असल्याची ओरड करणाऱ्या सामाजिक न्याय विभागानं 45 कोटी रुपये मंजूर करून 40% निधी संस्थांना देऊनही टाकलाय। त्यामुळे सामाजिक न्याय विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी मर्जीतल्या संस्था चालकांना फायदा पोहोचवण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप होतोय। तर हा गैरव्यवहार नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम वादात सापडलाय। 30 प्रशिक्षण केंद्रांसाठी 45 कोटींचं कंत्राट देण्यात आलं। कुठलीही निविदा प्रक्रिया यासाठी राबवण्यात आली नाही। एका वर्षासाठी देण्यात येणारं कंत्राट हे यंदा 5 वर्षांसाठी देण्यात आलं। मर्जीतल्या 30 संस्थांना कंत्राट दिल्याचा आरोप आहे। एका संस्थेला एकापेक्षा अधिक ठिकाणी प्रशिक्षणाचं काम दिलं। %40 निधीचं वाटपही पूर्ण झालं। मर्जीतल्या संस्था चालकांना फायदा पोहोचवण्यासाठी खटाटोप केला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय।